मेन गोष्ट माझी मोठी जर चुकी झाली असती तर सोराने रघुवीला जन्माला दोघं पैदा झाल्यापासून ह्या घरात पनवती म्हणजे माझा इन्कम सोर्सच बंद, म्हणजे सगळं बंद झालंय. तुम्हाला पण वाटतंय का नाही हीच चुकी? अरे खोट. जेव्हा आई असं बोलते तर असं चोरून हसले, चोरून Here I come. Oh, here I come. चोरून हसले, चोरून हसले. बाबा तुम्ही असं काय पण कॅमेरा चालू असून बोलत नका जाऊ सर. खोटं बोलले गाईस, खोटं बोलले, खोटं बोलले. बघा बघा, सांगा खोटं बोलले. आता इथे आमची ट्रेन येणार आहे आणि आम्ही थांबलोय. कॉल आला यार, हे कॉल एक ना यार. स्वरा, मी, आई, बाबा एवढे जण आम्ही चाललो फिरायला. आणि अचानक भयानक प्लॅन झाला ना. अचानक भयानक नाही झाला, जाऊ दे नंतर सांगते स्टोरी. बाय. लय गरम होता यार. आमच्या सीट इकडं तिकडं होत्या, मग आता सगळे एकत्र झालो. आता चालू केले. असं काय ना बोलतो अरे पूर्ण दिला डोरेमॉन बघा, पिशवी करून पाणी दिलाय मॅडम. या पोरांनी एवढं डोकं फिरवलंय ना आज, एवढी चांगली झोपले तुम्ही. नुसता रडतोय आपण साला. आणि मी नसते तरी हसते. तिला काय मजा येते काय माहिती. हे मस्त झोपलेत सगळे. मी नाही झोपली नाही, जागे. बाबा तिथं झोपले, बळी खाते. 3:28 AM. हाय हाय करो. हाय हाय. सोगे नहीं आप? 6.5 hours later. उज्जैनला पोहोचलेलो आहे. रिक्षामध्ये बसलो आता. रिक्षा बघा, रिक्षा मस्त आहे. रिक्षा दुसऱ्या शहरात आल्यावर ग्लो आला चेहऱ्यावर. त्या ग्लो मध्ये मागे जायचे आम्ही. हा, पाठी काय नाही सपोर्ट. इथं पण जाऊ शकता, पाठी पण जाऊ शकता. आणि ट्रेन एवढी घाण आहे ना की मला एवढी उलटी आलती, खाण्याची. म्हणून माणसांनी सगळं घरून करून या. फक्त वॉशरूम साठी कंट्रोल करा. 7 तास. तर गाइस आम्ही सगळे तयार झालोय. अशा तऱ्हेने हा रुगू येते. आणि हॉटेलची व्हिडिओ घेतली नाही, सिद्धी जरा बिझी होती, अशी झोपलेली होती म्हणून तिने घेतला नाही. मग मी स्टार्ट केलं ब्लॉग करायचा. बाय. तर गाईस आम्ही आवरून निघालोय आता मंदिरकडे जायला. उज्जैनच्या हा उज्जैनचा रोड. इथं जवळच, स्टेशनच्या जवळच हॉटेल आहे खूप सारे. मग आम्ही एका हॉटेलमध्ये. हॉटेलचं नाव काय हो आपल्या? काय माहिती आम्हाला हॉटेलचं नाव नाही लक्षात येईल ना हॉटेल कुठलं आहे ते. हा, नाव काय ते? गॅलेक्सी. हा, गॅलेक्सी दिदीला माहिती आहे. आता आम्ही चाय पिणार आणि मंदिरात जाणार. ओके, नंतर दाखवेल आता जे काय. एवढं उन्हात आहे आम्ही आणि चहा पितोय. आमचा अलगच सिग्मा आहे. चाय पितोय आम्ही. दाखव चाय. हे बघा, कुल्हड़ चाय गरम आहे. आणि चहा आणि पोहे एवढे घाण लागतात, इथे कधीच खाऊ नका. ही काकी सकाळपासून आमच्या पाठी लागले, पैसा दे दो, पैसा दे दो. ते बघ आई, तिचा काय विषय.
वहाँ तक चलूंगा। मेरे पास अब छुट्टा पैसा ही नहीं है तो क्या करूं? ले लो, अभी इतने में खुश रह लो। चलो कुछ भी नहीं आएगा। रहने दो, भगवान का आशीर्वाद है कि हम लोग को दे दो। अरे यार आंटी बहुत ब्लॅकमेल कर रही है भाई। बाबांना आम्ही हे घेतलं असं। बाबा घ्यायचं हे काय काय जलवा है हमारा। काय भाई इंसान है। डेंजर था ना, नाही बोलून बाबांनी घातलं मस्त। सायलेंट और वरती है ना, यहाँ से रास्ता है जाने के लिए। आई बघ ना, डोरेमोन आज व्हाइट बन गया है। लावायचं ना कोणाकडनं तर घेऊन आता। पूरा में लगे। गूगल पे है क्या आपके पास? मेरे को पूरा नहीं चाहिए। हाँ कैश नहीं है ना। ठीक है, डिजाइन में लगाओ। अच्छा मस्त अंबाबाई असं मला तिकडे ते अंबरनाथला गेलते ना। बाबा तर काय ते महाकाल ओ माय गॉड, इधर ओम मस्त केलं रे। एंट्री आहे इथं मागे। आम्ही चालतो। पडलं असतं रे, यांचा व्हिडिओ काढता पडली असते आता मी। अरे इथून एंट्री सांगितलंय तर आता आम्ही मंदिरात चाललोय आणि आता 10 वाजता आरती आणि आम्हाला आरती भेटतात। इथं आल्यावर थंड वाटलं बघ, मंदिरामध्ये आल्यानंतर थंड वाटतंय। इथे आतमध्ये मोबाईल अलाउड नाही म्हणून व्हिडिओ नाही काढू शकत, म्हणून अशी नॉर्मल व्हिडिओ काढतो। दर्शन आहे दर्शन आहे उजवी आरती चालू झालेली आहे। तिची टेक्निक बघा, गॉगल लावलाय आणि डोळे बंद करून झोपले। लोकांना वाटेल ही जागी आहे आणि अशी जरा अरे बाप बढ़ती थी। यहाँ पर जो करते घाट बीच सेंटर में मंगल भगवान, महाकाल भगवान की बचने की दिन गिरी थी, उससे मंगल भगवान की उत्पत्ति हुई है। आपने मंगल भगवान अपने महाकाल की सवारी का भी देखी, इनके भगवान पे जैसे मंगल भगवान की सवारी का पे भीड़ थे, जो राजस्थान में पाया गया ना भीड़, उसमें सवारी मंगल भगवान की। शनि सिंगापुर का नाम सुना आपने? शनि सिंगापुर में जहाँ पर शनि का दान चढ़ता है काली चीजों का, जैसे मंगल भगवान के मंगल का दान चढ़ता है, वहाँ पर काली चीजों का दान चढ़ेगा, यहाँ पर लाल चीजों का दान चढ़ेगा। यहाँ पर अपने नाम देते से दान चढ़ता है लाल चीजों का, सबको नाम देते हैं। जो परिवार में आया नहीं है ना, उसका भी अपन लेके दान चला सकते हैं। यहाँ पर दान चलता अपना भाग बोलते कहीं की मंदिर है जो कल्चर बीच सेंटर में बना हुआ है। कि अपन 5 मंदिर घूमेंगे ना, किसी मंदिर में अपन किसी चीज़ का कोई प्रसाद वगैरह नहीं लेना, इस मंदिर में दान चलता है मंगल भगवान का। इस मंदिर में खाली आदमी जाते हैं, सबके अपने नाम से दान चलता है, अपन सबके नाम से दान चला सकते हैं। देखिए आपके लोगों को सबके अलग नाम से दान चला सकते हैं। हाथ लगा लो सभी, नाम बोलो।
क्या गोत्र है? कश्यप गोत्र बोलना। कश्यप। अपने माता पिता का नाम मन में स्मरण करना। ओम निद्र विष्णु धावार नक्षत्रम विष्णुदेव च योग जगन्म जेवाम सर्वम विष्णुमयं जगता देवपुत्र क्रीडा ग्रह गुण विचरण दिष्टायाम शुभ पुण्य। स्माइल करो। हाय एवढा नालायक आहेत ना. इथं टायर आहे, आम्ही इथं बसलेलो, आता दोघी इथं बसल्या आणि आम्हाला तिघांना इथं बसवलं आणि आम्हाला उडवताय. या अवस्था औषध बसले. गाईस कुठं पण जा, पण या महाकाल कोणता देव यार, कोणता देव. थांबा मलाच नाही. आई यो कुठला देव होता? काळ भैरव देवाला येऊ नका बाबा. एवढा ऊन आणि एवढी गर्दी आणि वरती गेल्यानंतर हकलवतात डायरेक्ट. आणि बघा मम्मी तर म्हातारी झाली, लंगडते, लय ऊन लागते. रिक्षा तर अशा अँटिक आहेत इथं, काय सांगू. बघा रिक्षा दाखवते. रिक्षा बघा, या अशा हलवत घेऊन जातात पूर्ण. अशा रिक्षा आहेत इथं. सगळे गाईस झोपलेत. काय द्या, पैसे द्या. तो गाईस झोपून उठलेत आता हे लोक. एक झोप झाला माहितीये आम्हाला तिथं. काय होतं ते मंगलनाथ मध्ये सांगितलं, म्हणजे अशी पूजा होती तिथं. व्हिडिओ टाकले आणि त्याच्यामध्ये सांगितलं, बोललेले की आई बाबांचं स्मरण करा, नाव घ्या. आणि मला या दोघांचं नावच नव्हतं आठवत. मी काय बोलू. नंतर मग मी आई बाबा केलं. मला यांचे नावच नव्हते आठवत भाई. आता आम्ही इथल्या मार्केटमध्ये फिरायला जायचं ठरवलं होतं. लोक 6 वाजता उठणार होते, पण 6 वाजता उठलेत, 7 वाजता उठलेत. आणि इथं बाबांचं अलगच गोष्ट चालू आहे. हे टॉयलेट एवढं डेंजर ना. मी खरं नेहमी बोलेल महाराष्ट्र इज बेस्ट गाइस. नको असं विवाद हो जाएंगे. जाते कॅन्सर. महाराष्ट्र गर्मी में गाइस. माझा टेडी पण गाइस. आता आम्ही चाय प्यायला आलो. रात्री किती वाजले? 8:30. हां 8:45. जेवायची टायमाला ठरली मजा आता आहे. त्यांनी जेवण घेतलंय गाईस. मी डोसा घेतला बाई. हे आपण काय खात नाही असं ऑइली एवढं, इसलिए मैंने डोसा लिया है. नाही खात बाई, त्रास होतो बाई. Day 2. आता आम्ही ओंकारेश्वरला चाललोय गाईस. आणि आम्हाला तिघांना पाठी बसवलं नाही. मी मोठी झाले तरी पण हे लोक मला पाठी बसवतात ह्या दोघांमध्ये. ही तर भाई जिथं कम्फर्ट भेटल तिथं पहिला जाईल. आता या कारमधून चाललंय. हे बघ, ए भाई दोघं चला. काय चाललंय तुमचं? तो ड्रायव्हर बसला आणि ह्यांचं बघा. ही बघा काय राहू दे. अरे पाठी काय होतं. गाईज आम्ही आलो नर्मदा नदीमध्ये आणि नर्मदा नदी आणि दगड शोधतोय. आम्ही नर्मदा नदीमध्ये हातपाय धुतलेत. आता आम्ही चाललोय. कुठे चाललो आपण? नाही मला पण नाही माहिती. नाही चाललो तेव्हा जाईल तेव्हा सांगू आम्ही. ही बघा नदी. आम्ही मिस केलं. आम्ही तुम्हाला काही जास्त दाखवू नाही शकलो. हा ना. मग आता आम्ही थोडंसं दाखवू शकतो. आता आम्ही मला दाखवतो.
हो खाता उसको दात नाही आहे ना तू खा ले. बघा आमचे नुसते लांब लांब बसतात आता यांना आता परेशान झाले. बघा आम्हाला इथं ठेवून हे दोघं आता नवरा बायको परत हे झाले. तर आम्ही खंडवा स्टेशनवर आहे आणि हे लोक बघा ट्रेन आहे. आम्ही आता जाणार. आता आम्ही ट्रेन मध्ये तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. नाही बाई मी झोपणार आहे. हे दोघं बघा परेशान झाले पोरांना. आपण दोघं झालो बरं झालं चौघांना. ते बघा बात तो सही है. प्लॅनिंग बघा. तेच मी पण तेच विचार करतो. आई लय प्लॅनिंग आता पोरं आहेत तर काय. आम्ही बसलोय ही स्वारा. आम्ही सगळे इथे बसलोय आणि एवढं ऊन होतं ना काय सांगू. थांबा असा कॅमेरा करतो. थांबा उन्हामुळे मी तर बघ माझे गाल नॅचरल ब्लड माझी पण व्हायची. ही काकी बघा ही काकी आमच्यासोबत बोलत बसलेली. काकी अशी मशिरी हसली. अरे चल ना जास्त शायनिंग हो रश्मीच काढलं ब्लॉग मध्ये मग फेमस होईल ना. मग एवढा त्रास झालाय आम्हाला. एवढा त्रास झालाय आम्हाला आई शपथ. म्हणजे मला तर नॅचरल ब्लड. अरे हे जण आहे रे बाबा. उन्हाचा भाई उन्हाचा तर त्रास झाला पण इथं स्वतःची गाडी घेऊन आल्याशिवाय कोणी येऊ नका भाई. इथं एक उज्जैन पासून ओंकारेश्वरती यायला 3 तास 4 तास. तिथून खंडवाला यायला 2 तास आणि ते पण बस कुड. त्या मंदिरातून खाली यायला 100 रुपयाची रिक्षा. इंटरनॅशनल रिक्षा. आणि रिक्षा तर बघितलीच तुम्ही. मी तर पाय असे बाहेर काढून लय त्रास काढलाय आम्ही. आता मी घरी जाऊन आई बसली ना आई उतरली ना रिक्षाशी वर व्हायची. खाड घालून वाजायची. लय त्रास झाला म्हणून अर्धे व्हिडिओ तर आम्ही काढल्या नाही. आणि उज्जैन छान आहे पण इकडचा बाकीचा प्रवास उज्जैन एक नंबर. प्रवास जायचं तर उज्जैनला जायचं. कधी वाटतं उज्जैन मध्ये चांगला आहे. फक्त पण वर आहे. पण उन्हाळ्यात कोणी जाऊ नका. फक्त हिवाळ्यात जा. हिवाळा म्हणजे थंडीत जा. ओके गाईस बाय. हे इंग्लिश मिडियमचे धडे घेऊन आलेले आहेत ना त्यामुळे माहित नाही. बाय.